आज आपण बनवणार एक झटपट रेसिपी, ती पण गॅस न जळवता। तर चला सुरुवात करूया। अर्धी वाटी काजू आणि 2 ते 3 चम्मच साखर आणि 2 विलायची टाकून पूर्ण छान मिक्सरला बारीक करून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकूया आणि हे पूर्णपणे छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून त्याचा एक छानसा गोळा तयार करूया। तो गोळा हाताला चिपकू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा बटर घेऊया आणि छान असा गोळा तयार करून घेणार आहे। त्याला छान सोडून त्याचा सॉफ्ट गोळा तयार करायचा आहे आणि तो सॉफ्ट गोळा तयार केल्यानंतर आपण या गोळ्याचे 2 भाग करणार आहे आणि एक भाग आपण बाजूला ठेवणार आहे काढून आणि दुसरा भाग आपण त्याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहे। जो पण तुम्हाला आवडतो तो तुम्ही फूड कलर टाकू शकता। माझ्याकडे ऑरेंज कलरचा होता म्हणून मी ऑरेंज कलरचा फूड कलर टाकला। तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही फूड कलरच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता। आणि असे छान असे दोन्ही गोळे तयार झाल्यानंतर हे गोळे 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून ते छान मुरेल। आणि त्याच्यानंतर 10 मिनटानंतर आपण त्याच्या एका गोळ्याची छान अशी चपाती लाटून घेऊया। बघा मी कशी चपाती लाटून घेतली आहे तशी। आणि ही चपाती लाटून झाल्यावरती आपण दुसऱ्या पण गोळ्याची अशीच एक चपाती लाटून घेऊया आणि 2 गोळ्यांच्या 2 चपात्या लाटून घेऊया। याच्या 2 चपात्या लाटून झाल्यानंतर आपण ती जी पहिली चपाती आहे ही बघा मी कशी चपाती लाटले तशी चपाती तयार करायची आहे। आणि आपली पहिली चपाती लाटली आहे त्या चपातीवरती ही दुसरी चपाती ठेवायची आहे। अशा छान चपात्या एकावरती एक दोन्ही चपात्या सेट करायच्या आहे। आणि त्याच्यानंतर मग याचा छान असा रोल तयार करायचा आहे। असा पूर्ण छान असा रोल तयार झाल्यानंतर याला छान हाताने असं बेलण्याने कसं आपण लाटते तशा प्रकारे हाताने हे छान असा लाटून घ्यायचा आहे। बघा मी करते तशा प्रकारे, जेणेकरून तो थोडा पातळ होईल आणि असं कापायलासुद्धा छान दिसणार आहे। आपली मिठाई तयार झाल्यावरती कापायला पण सोपी जाणार आहे। हे बघा अशा प्रकारे छान सेट करून ठेवायचे आहे आणि हे 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। आणि हे बघा सेट झाल्यानंतर मी काढली आणि याला छान अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे। असं छान कटिंग झाल्यानंतर तुम्ही याला सर्व करू शकता। गणपती असो किंवा काही पण आता जे आपले सण येतो, रक्षाबंधन वगैरे किंवा दुसरं काही असेल तर तुम्ही ही मिठाई घरी बनवू शकता। प्लीज मिठाई जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय।